ही बातमी आज सगळीकडे सगळ्या पेपरला फ्रंट पेजला बातमी आहे। बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोळ्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी एनसीबी सह अमित शाह आणि फडणवीसांना पत्र लिहिलं, निष्पाप लोक अडकता कामा नये अशा पद्धतीचं टायटल करून त्यांनी स्वतःची जी नोट लिहिलेली आहे त्यांनी 9mm च्या पिस्तूलमधून स्वतःला गोळी घालून घेतली असं मांडताय, आत्महत्या केली। तिथं जी प्रेस नोट आलेली आहे किंवा त्यांनी ज्यावेळी त्या प्रेसमध्ये ज्या त्यांचं पत्र आहे असं छापून आलेलं आहे त्याची एक प्रत मी आपणा सर्वांना देईन। त्या प्रत मध्ये ते म्हणतात की निष्पाप लोक अडकता कामा नये। गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा हा त्याचं नाव आहे नवीन चिंचकर। ते म्हणतात माझा मुलगा 2012 मध्ये लंडनला शिकायला होता। बघा, लंडनला शिकताना त्याच्या बरोबरच्या लोकांची संगत त्याला लागली आणि तो ड्रग्ज मध्ये अडकला गेला आणि त्याच्याकडून ड्रग्जचं काम चालू झालं। माझ्या कुटुंबियांनी त्याला समजवलं, सगळं केलं, परंतु तो काय परदेशातच फरार राहिला। त्यांनी पुढे काही गांभीर्यानं याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहित नाही, परंतु एका वाईट विश्वात तो ओढला गेला। आणि त्यांनी पुढे एक आरोप केलाय की मला जो मानसिक त्रास झाला या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाच्या मुळे मला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पोलिसांनी त्रास दिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला 10 कोटीचे सांगितलं, 10 कोटी आम्हाला द्या। पोलीस अधिकारी आणि नेते भेटले आणि 10 कोटी रुपये मला द्या, आम्ही तुमचं नाव याच्यातून काढून टाकू। फार मोठा गंभीर आरोप आहे। असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता? असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकल्याची पोरं इथून नवी मुंबईला कामाला नेली, गरीब घरातली? असा कुठला नेता आहे की ज्याचं संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांची पण चांगले आहेत? असा कुठला नेता आहे? त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। 9mm च्या पिस्तूलनं ही गोळी झाडून घेतलेली आहे। 9mm चं पिस्तूल हे पब्लिकला परवानगी नसणार कॅलिबर आहे। .32, .22 कॅलिबर हे लोकांसाठी आहेत, पण 9mm चं पिस्तूल गुरुनाथ चिंचकरांच्याकडे आलं कसं हा पहिला प्रश्न आहे। मग नार्कोटिक्सचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी, केंद्रातले काही एजन्सीज तिकडे पोहोचल्या तर नाहीत ना? किंवा चिंचकर कुणाचं नाव घेणार आहेत असं त्यांना भीती तर वाटली नाही ना? म्हणून चिंचकराची हत्या तर झाली नाही ना? किंवा त्यांना दबाव टाकून ती आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नाही ना? ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी का गांभीर्यानं घ्या म्हणतोय? 16.8 किलो कोकेन सापडले आणि ते एका बिचुकल्यातल्या गरीब घरातल्या पोरांनी, निष्पाप पोरांच्या नावावरती त्याचं खापर फोडलेलं आहे। सातत्यानं बिचुकल्याला त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सीबीडीटीचे केंद्रातले लोक येत आहेत, चौकशी करतायत, तिथल्या लोकांची सातत्यानं चौकशी करतायत। फरार सिद्धेश पवार त्याला कुणी लपवून ठेवला, कुठल्या नेत्यानं लपवून ठेवला, कुठला वरदस्त आहे का त्याचा पण पुन्हा कुठेतरी नेऊन त्या आंधळेसारखा खून केलाय हे आम्हाला माहित नाहीये। सिद्धेश पवार जिवंत आहे का मेला हे माहित नाहीये आम्हाला। जो फरार आरोपी आहे त्याला फरारी कोणी केलं हे चेक केलं पाहिजे। आणि जे गुरुनाथ चिंचकर ज्यांनी आज आत्महत्या केली नवी मुंबईमध्ये, त्यांना कुठले नेते भेटले, त्यांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप, फेसटाईमचे कॉल रेकॉर्ड्स
त्यांच्या कुटुंबांचे जबाब हे झाले पाहिजेत. त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, निष्पाप लोक अडकता कामा नये. त्यांनी हे पत्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांना लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि याची सगळी पाळंमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आज मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे. माझी विनंती आहे की राज्य सरकारने प्रचंड गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे की 200 कोटीचे ड्रग्ज नवी मुंबई सारख्या ठिकाणी सापडतात. आणि ही जर प्रकरणं आपण जर सोडून देणार असू तर फार मोठ्या प्रमाणावरती आज मुलांचं आयुष्य संपून जाईल. माझी पुन्हा राज्य सरकारला विनंती आहे, याच्यामध्ये तळाशी गेलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे.